Okay. Probability of A is equal to n of A divided by n of S असा आपला तो फॉर्म्युला आहे. अरे हे करायला नको आहे, डायरेक्ट आपल्याला अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे, पण मी करून दाखवतोय तुम्हाला. n ऑफ A आहे 5 डिवायडेड बाय n ऑफ S आहे 10. मग यांचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं आणि रेड्यूस फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ते आपण कसं लिहिणार 1/2. बरोबर ना. 5 ने भाग जाणार, 5 एके 5 आणि 5 दुने 10 म्हणजे 1/2 असं करेक्ट आन्सर आपलं येईल. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते पर्याय फक्त मला लिहून दाखवतो. ए दिलेला आहे 5/x - 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असा पहिला पर्याय आहे. दुसरा आहे x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 2. ऐकू येत आहे ना. ओके. हां. तिसरा आहे n-1 इज इक्वल टू 2n. आणि चौथा पर्याय आहे 1/x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 2 इज इक्वल टू x. यापैकी आपल्याला ओळखायचा आहे कोणता पर्याय जो आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे. सांगता येईल का बघा तुम्हाला. ए बी सी की डी. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय तर कोणता पर्याय येणार. बी पर्याय येणार आहे. बरोबर आहे. हा बी पर्याय हा बरोबर येणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ज्यामध्ये जे टर्म आहेत ते या प्रकारचं इक्वेशन तयार झालं पाहिजे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता हे या प्रकारचं आहे की नाही ते बघा तुम्ही. फक्त यामध्ये काय होणार सांगा. हा x जर मला घालवून टाकायचा असेल तर पूर्ण इक्वेशनला मला x ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग आपल्याला हेच इक्वेशन असं मिळणार. x ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा x छेदामधला जाणार आणि 5 राहणार. मायनस याला x ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3x होणार इज इक्वल टू याला x ने मल्टिप्लाय केल्यानंतर x क्यूब होणार. आता क्यूबची टर्म आली याचा अर्थ ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, कारण त्यामध्ये स्क्वेअरचंच पद असलं पाहिजे. स्क्वेअरपेक्षा जास्त घातांक असणारं, 2 पेक्षा जास्त घातांक असणारं पद असून चालत नाही. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. यामध्ये हे जर मी सिम्प्लिफाय केलं तर मला काय मिळणार बघा. x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर x इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर. x इंटू 5 इज 5x. हे 2 आहे ते मी इकडे आणले तर ते मायनस होणार इज इक्वल टू 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते या प्रकारचं दिसतंय. तिसऱ्यामध्ये स्क्वेअरचं पदच नाही आहे, त्यामुळे ते क्वाड्रॅटिक होणार नाही. आणि चौथ्यामध्ये हे एक्स स्क्वेअर जे आहे ते या बाजूला आणल्यानंतर मल्टिप्लाय होणार आणि हेच मला असं मिळणार x प्लस 2 इज इक्वल टू एक्स क्यूब. एक्स स्क्वेअर इंटू एक्स म्हणजे एक्स क्यूब होणार इकडे, म्हणजे क्यूबचं पद आलं. म्हणजे ते सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. म्हणजे हे पर्याय सगळे चुकीचे आहेत. फक्त हा एकमेव पर्याय असा आहे की जो बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बघा. फॉर द इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 7. हा वही असेल तर तिथे लिहून ठेवलं तरी चालेल, फक्त ऐकू नका. फॉर द इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 7 when x is equal to 2, when x is equal to 2, value of y is 2
डॅश डॅश अशी रिकामी जागा दिलेली आहे. अगदी सोपं आहे बघा. परत यामध्ये x ची व्हॅल्यू 2 ठेवायची. x ची व्हॅल्यू 2 ठेवल्यानंतर काय होईल बघा, 2x प्लस y इज इक्वल टू 7. म्हणजे 2 इंटू x ची व्हॅल्यू 2 ठेवली प्लस y इज इक्वल टू 7. 2 इंटू 2 होणार 4. 4 प्लस y इज इक्वल टू 7. हे 4 तिकडे नेऊन मायनस करा म्हणजे y इज इक्वल टू 7 मायनस 4. उत्तर किती येणार 3. त्यामधला 3 हा पर्याय जो असेल तो बरोबर येईल. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 4, त्यामधलाच 4. For an AP, T8 is equal to 6, D is equal to minus 2. Then find A. Find A. आता आपल्याला Tn चा फॉर्म्युला माहिती आहे. Tn is equal to A plus n minus 1 into D. या फॉर्म्युलाने हे सोडवता येणार आहे. हा, मग त्यामध्ये आपल्याला T8 लिहून घ्यायचं. T8 इज इक्वल टू A प्लस n च्या ठिकाणी 8 ठेवायचं म्हणजे 8 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू पाहिजे ठेवा मायनस 2. बघा तुमच्या लक्षात येतंय ना काय करतोय ते. लिहून घेता येत नसेल तर त्या ठिकाणी स्क्रीनशॉट मारलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला ते सोपं होईल लिहायला वेळ लागत असेल तर. हा, आता T8 ची व्हॅल्यू ठेवली इथे 6 इज इक्वल टू A प्लस हे म्हणा 7 इंटू मायनस 2 दॅट इज 6 इज इक्वल टू A मायनस, हे मायनस होणार आहेत कारण हे 7 इंटू मायनस 2 आहे ते मायनस 14 होतात. बरोबर. आता हे मायनस 14 इकडे आणले तर 6 प्लस 14 इज इक्वल टू A. देअरफॉर A इज इक्वल टू 20. असं आपल्याला ते उत्तर मिळेल. त्यामधला 20 हा पर्याय जो आहे तो बरोबर येईल. आता क्वेश्चन नंबर 1 मधला B. सॉल्व द फॉलोइंग. Solve the following. Question number 1 त्यामध्ये find S3 for an AP. Find S3 for an AP 3, 5, 7, 9 and so on. यामध्ये आपल्याला S3 काढायचा आहे. आता S3 काढण्यासाठी फॉर्म्युला पण आहे किंवा आपण डायरेक्ट S3 म्हणजे आपल्याला माहिती आहे सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स. आता 3 टर्मची डायरेक्ट बेरीज करून जरी उत्तर लिहिलं तरी काय हरकत नाही, म्हणजे असं लिहिलं तरी चालेल. S3 इज इक्वल टू T1 प्लस T2 प्लस T3. कारण ते लहान असल्यामुळे आपल्याला असं पण करता येऊ शकतं. यांची जर बेरीज करायची असेल मला तर 3 प्लस 5 प्लस 7 ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. यांची बेरीज करा किती होते बघा. 3 प्लस 5 इज 8, 8 प्लस 7 इज 15. हां, हे एक झालं. किंवा फॉर्म्युलाने करायचं असेल तर आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. Sn इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 विसरला असणार तुम्ही इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. असा आपला फॉर्म्युला आहे. यामध्ये a म्हणजे फर्स्ट टर्म, n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स. या सगळ्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी S3 मला काढायचा आहे म्हणजे n ची व्हॅल्यू 3 ठेवणार म्हणजे 3 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a. a आहेत a म्हणजे इथे 3 प्लस n मायनस 1 म्हणजे पुन्हा 3
-1 इंटू डी म्हणजे याच्यामधला डिफरन्स किती आहे तो 2 आहे. हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला उत्तर मिळेल. 3/2 आहे तसंच ठेवलं मी. 3 इंटू 2 झाले 6 प्लस 3 - 1 म्हणजे किती होतात 2. 2 इंटू 2 इज 4. डायरेक्ट लिहितोय मी इथे. दॅट इज इक्वल टू 3/2 इंटू 6 प्लस 4 इज 10. म्हणजे याने जर भाग लावला तर 5चा भाग लागेल. दॅट इज इक्वल टू 3 इंटू 5 दॅट इज 15. एवढं पण इथे करायची गरज नाही. मग अशी जसं केलं होतं तसं केलं तरी इथे चालेल, कारण 1 मार्कसाठीचा क्वेश्चन आहे तो. समजतंय? ओके, ठीक आहे. किती जण आहेत ना त्यांचं एक स्क्रीनशॉट मारून ठेवा कोणतरी आणि मला पाठवा नंतर. सगळे प्रेझेंट राहिले पाहिजेत बघा. 30-32 काहीतरी होते, आता किती राहिले आहेत? 33 दिसत आहेत. ठीक आहे, एक स्क्रीनशॉट मारा. क्वेश्चन नंबर 2 आहे त्यामध्ये. 1 die is rolled. 1 die is rolled. Find the probability of getting a complete cube on the upper face. Complete cube on the upper face. आता 1 die is rolled यामध्ये सॅम्पल स्पेस काय येणार? तर S इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. डाय म्हणजे माहिती आहे सगळ्यांना ना, फासा. त्यामध्ये कोणकोणते नंबर्स असतात? जे नंबर्स ॲक्च्युली नसतात, टिपके असतात. मग किती असतात? एका साईडवर 1, दुसऱ्या साईडवर 2 असणार, तिसऱ्यावर 3 असणार, 4 असणार, 5 असणार, 6 असणार. हा झाला सॅम्पल स्पेस. मग त्यावरून आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स n ऑफ s इज इक्वल टू 6 असं लिहिणार. आता पुढे त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला? तर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ कम्प्लीट क्यूब ऑन द अप्पर फेस. मग असं लिहायचं, लेट A be the event that, किंवा शॉर्ट मध्ये लिहूया, ऑफ गेटिंग कंप्लीट क्यूब. मग ए हा इव्हेंट लिहिणार आपण. आता यामधला कंप्लीट क्यूब कोणता आहे मला सांगा? हा एकच आहे ना, 1. बरोबर आहे, 1चा क्यूब 1 येतो. हा एक क्यूब आहे. आणि कोणता क्यूब आहे का बघा? आणि कोणता क्यूब नाही आहे, एकच आहे. आणि 2चा क्यूब जर केला तर तो 8 आहे, पण 8 इथे येत नाही आहे. त्यामुळे आपल्याला एकच मिळणार आहे. मग आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढणार. n ऑफ ए अपॉन n ऑफ s दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 6 असं आपलं उत्तर येईल. समजतंय? ओके. आता क्वेश्चन नंबर 3 त्यामध्येच, compare the quadratic equation to the general form. Compare the quadratic equation to the general form and write the values of a, b and c. आणि इक्वेशन दिलेलं आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 4. आणि आपल्याला काय काढायचं आहे? a, b आणि c च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. मग हेच इक्वेशन आपण असं लिहिणार, y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. मग हे आपल्याला काय करायला पाहिजे? कंपेअरिंग द इक्वेशन विथ ax स्क्वेअर
प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म आहे. या जनरल फॉर्म बरोबर जर आपण कम्पेअर केलं हे इक्वेशन तर आपल्याला काय मिळेल बघा. ए म्हणजे काय असतं तर स्क्वेअरचं जे पद असतं त्याचा कोएफिशियंट. इथे स्क्वेअरचं पद आहे त्याचा कोएफिशियंट दिला नाही याचा अर्थ ए ची व्हॅल्यू येणार आहे 1. बी म्हणजे काय तर एक घातांक असणारं जे पद असतं त्याचा कोएफिशियंट. आता एक घातांक असणारं पदच नाही आहे इथे, म्हणजे इथे असलं तर काय असलं पाहिजे होतं y असला पाहिजे होता. y इथे नाही आहे याचा अर्थ b इज इक्वल टू 0 आहे. तिथे 0 y असल्यामुळे ते पद त्याने दिलेलं नाही. आणि तिसरं सी म्हणजे हा कॉन्स्टंट शेवटी असतो तो या ठिकाणी किती आहे बघा. c इज इक्वल टू -4. असं ते आपल्याला उत्तर लिहायला पाहिजे. इथे 4 लिहायचं नाही. हा इकडे घेऊन इक्वल टू साईनच्या अलीकडे घेऊन जे त्याचं साईन येईल ते लिहायचं आहे. ते साईन आहे मायनस म्हणून ते -4. बघा समजलंय का. ओके ठीक आहे. नेक्स्ट आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. त्यांनी डिटर्मिनंट एक दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. डिटर्मिनंट असा दिलाय बघा 4 3 2 7. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपलं काय कसं काढतो आपण तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. डी इज इक्वल टू 4 इंटू 7 minus 3 into 2 that is equal to 28 minus 6. Therefore value of this determinant is किती येणार 22. ओके दिसतंय ना तुम्हाला बोर्डवर. ओके ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पण आपण डायरेक्ट सॉल्व करू मग ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करण्यामध्ये काय अडचण येणारच नाही. क्वेश्चन असा आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 मधला ए त्यामधला फर्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP are 5 and 4 respectively. Complete the following activity to find the sum of first 12 terms of the AP. फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. फर्स्ट टर्म दिलेली आहे 5, कॉमन डिफरन्स दिलेला आहे 4 and we have to find sum of first 12 term that is S12. मग तुम्हाला Sn चा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. Sn इज इक्वल टू आताच आपण लिहिला होता तो फॉर्म्युला. Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. आता यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. नाउ वी हॅव टू फाइंड S12. therefore S12 इज इक्वल टू n च्या ठिकाणी आपण इथे 12 ठेवलाय आणि इथे प्रत्येक ठिकाणी n असेल तिथे 12 ठेवायचा म्हणजे 12/2 इंटू ब्रॅकेट 2a. a ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा इथे 5. समजतं एवढ्यापर्यंत ऐकू येतंय.
हॅलो. ओके. नरेश काय फोन करता? नरेश दोन वेळा केलं. होय, मग डिस्कनेक्ट होतं. हॅलो. हॅलो, ऐकू येत आहे? ओके ओके, ठीक आहे. हां हां, आता आपण हे सिम्प्लिफाय करू. आता 12/2 दॅट इज 6 into bracket 2 into 5 is 10 plus 12 minus 1 is 11. 11 into 4 is 44. ओके, असं ते सिम्प्लिफाय करायचं. त्यामध्ये जशा स्टेप दिल्या असतील ना ॲक्टिव्हिटीमध्ये त्यानुसार थोडासा बदल होईल. समजा इथे त्यांनी केलं नसेल तर इथे 11 into 4 असंच ठेवायचं. हां, मी इथे डायरेक्ट लिहिलं आहे. आता ब्रॅकेट आधी सॉल्व करतो. त्यानुसार 6 into 10 plus 44 is 54. हा, 54 into 6 किती उत्तर येते ते बघा. हा, 324 ना. बघा इथे करून बघा. 6 चौक 24 4 येणार. आजचे आले 2. 6 पंचा 30 आणि 2 32. हा, 324. मग S12 ती व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली होती, ती आली 324. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघू आपण. Complete the following activity to find the nature of roots of quadratic equation. इक्वेशन दिलेलं आहे बघा. 2x square minus 5x plus 3 is equal to 0. We have to find the nature of roots. आता हे नेचर ऑफ रूट्स काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागतं, कोण सांगेल? हा, डिस्क्रिमिनंट म्हणजे b² मायनस 4ac याची आपल्याला व्हॅल्यू काढावी लागते. हा, मग त्यासाठी सुरुवात आपण असं करायचं. कंपेअरिंग द इक्वेशन, comparing the given equation with ax² plus bx plus c is equal to 0. या जो जनरल फॉर्म आहे त्या जनरल फॉर्म बरोबर आपण कम्पेअर करणार आणि त्यावरून ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू काढणार. हा, मग ए ची व्हॅल्यू किती आली बघा इथे. कोण सांगेल ए ची व्हॅल्यू किती आहे? हा, ए इज इक्वल टू 2 बरोबर. बी इज इक्वल टू -5. हा, 5 म्हणतोय कोणतरी बघा. हा, -5 आणि सी इज इक्वल टू 3. हा, असं साईन विसरायचं नाही बघा. मॅथ्स मध्ये साईन जे असतं संख्येचं ते अतिशय महत्वाचं आहे कॅल्क्युलेशन मध्ये. हा, ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू काढल्या, मग खाली आपण डेल्टा म्हणजे ते b² मायनस 4ac याची व्हॅल्यू काढणार. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणार. त्यासाठी व्हॅल्यू ठेवा. दॅट इज इक्वल टू बी आहे -5. मायनस असल्यामुळे मी ब्रॅकेटमध्ये लिहून त्याचा स्क्वेअर करतोय. b² मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 3. या व्हॅल्यू ठेवल्या. आता -5 चा स्क्वेअर किती होणार? -25 ना. हा, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे 25 येणार. हा, मायनस 4 इंटू 2 इज 8, 8 इंटू 3 इज
24. हा 25 minus 24 that is equal to delta is equal to 1. मग हे काढल्यानंतर रूटचं नेचर जे आहे ते कसं लिहिणार सांगा तुम्ही. डेल्टा हियर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, बरोबर ना. 0 पेक्षा मोठा आहे, पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर द रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. बरोबर. ओके, लास्ट आपली 10 मिनिटं आहेत, म्हणजे अजून एक क्वेश्चन होईल बघा आपला. क्वेश्चन नंबर 3. देर आर 42 स्टुडंट्स इन 8th इन जागृती हायस्कूल. हा एका जागृती नावाच्या हायस्कूलमध्ये 8वी मध्ये 42 विद्यार्थी आहेत. अमंग द टोटल स्टुडंट्स 3 स्टुडंट कॅन प्ले तबला. 3 विद्यार्थी जे आहेत ना ते तबला वादन करू शकतात. इफ वन स्टुडंट इज सिलेक्टेड रँडमली फ्रॉम ऑल द स्टुडंट्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द सिलेक्टेड स्टुडंट इज अ तबला प्लेयर. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी असं म्हटलंय त्यांनी. कसं करता येईल बघा. तर यामध्ये सॅम्पल स्पेस म्हणजे काय घेणार आपण. तर सॅम्पल स्पेस इज द 8th क्लास, 8वीचा पूर्ण वर्ग. त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत. तर देर आर 42 स्टुडंट्स. नंतर आपल्याला त्यांनी असं सांगितलं 3 स्टुडंट कॅन प्ले तबला. यापैकी या 42 पैकी 3 विद्यार्थी जे आहेत ते तबला वादन करतील. तो समजा आपण इव्हेंट मानला. लेट ए बी द इव्हेंट दॅट सिलेक्टेड स्टुडंट कॅन प्ले तबला. समजा ए हा आपण असा इव्हेंट मानला की त्यामध्ये सिलेक्ट केलेला जे विद्यार्थी आहे तो तबला वादन करू शकेल. तर या ए मध्ये किती विद्यार्थी असणार. तर एन ऑफ ए इज 3. मग आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला वापरणार आपण. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए divided by n of s, that is equal to 3 divided by 42. याला जर सोपं रूप दिलं तर 1/14 ना, म्हणजे 1/14 असं आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. ऐकू येत आहे ना तुम्हाला. ओके ओके, ठीक आहे. अजून एक क्वेश्चन होईल. अजूनही मला वाटतं 4-5 मिनिटं आहेत. डिस्कनेक्ट झाला तर आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार. हा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी आहे. क्वेश्चन नंबर 2 बी. सॉल्व द फॉलोइंग. असा क्वेश्चन आहे बघा. इफ डिटर्मिनंट दिलेला आहे. इफ व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज -28, देन फाइंड एम. एम जो आहे याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. करता येईल बघा. कशाचे. इथे 5 आहे वरती.
5च्या खाली m -11 -10 दिसत नाही का तुम्हाला? ठीक आहे, आता व्हिडिओ पण नंतर मी अपलोड करणार, हां, नंतर तुम्हाला दिसेल ते. ज्यांना दिसतंय त्यांनी बघा, आपण संपवूया, 2-3च मिनिटं राहिले. आता याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी काढतो? तर आपल्याला माहिती आहे हा डिटर्मिनंट आहे, त्याची व्हॅल्यू 28 दिली आहे. समजा मी लिहून घेतलं इथे 5m -11 -10 इज इक्वल टू 28, सॉरी -28. मग याची व्हॅल्यू काय होणार? 5 इंटू -10 मायनस, हे फॉर्म्युला मधलं मायनस साईन आहे, -11 इंटू m इज इक्वल टू -28. असं आपल्याला यावरून इक्वेशन तयार करता येणार. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार बघा, 5 इंटू -10 इज -50. दिस मायनस इंटू मायनस विल गेट प्लस 11m इज इक्वल टू -28. बघा समजतंय? ओके. आता -50 आहे ते त्या साईडला न्या, म्हणजे 11m इज इक्वल टू -28 प्लस 50. हे मायनस होते, इकडे गेल्यानंतर ते प्लस झालेत. यांची आता बेरीज किती येणार बघा, -28 प्लस 50 किती? 22, बरोबर ना? 22. Therefore m is equal to 22 divided by 11. Therefore m is equal to 11 दुने 22. m is equal to किती आलं? 2. असं आपल्याला याचं उत्तर मिळेल. एवढ्यापर्यंत दिसलंय सगळ्यांना?